हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 75वी कथा आता आपण सुरू करूया. ही कथा आहे पुछरी आणि गिरिराज ह्या भागात राहिलेल्या श्री गौर गोविंददास बाबाजी यांची. आपल्याकडे अशी म्हण एक आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे बाळ कोणत्या प्रकारचा होणार आहे, सात्विक आहे, तामस आहे, राजस आहे किंवा त्याला कुठल्या प्रकारच्या व्यवसायाची किंवा काय करायची आवड असेल, हे त्याच्या लहानपणात कळतं. साधारण श्री गौर गोविंददास बाबाजी यांच्या बाबतीतही असंच झालं. यांचा जन्म संवत 1879 मध्ये झालेला होता. मेदिनीपूर जिल्ह्यातील पिछलदा ह्या गावाच्या जवळ द्वारीबेडा नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं श्री हरिप्रसाद बेरा. बंग देशात एक प्रथा आहे आणि आपल्याकडेही काही ठिकाणी ती आहे, की अन्नप्राशन म्हणजे उष्टावण ज्याला आपण म्हणतो, ते करण्याआधी बाळाच्या समोर वेगळ्या-वेगळ्या वस्तू ठेवल्या जातात आणि बाळ त्याच्यातलं पहिल्यांदा काय उचलतंय, त्याच्याप्रमाणे तो काय होणार हे ठरवतात किंवा एक अंदाज घेतात. एक प्रथा आहे ती. तसं हे जेव्हा लहान होते गौर गोविंददास बाबाजी, तेव्हा त्यांच्यासमोर सोनं, चांदी, गीता, भागवत असे बरेच काही-काही वस्तू ठेवल्या गेलेल्या होत्या. तेव्हा ते श्रीमद भागवताच्या ग्रंथाकडे गेले आणि तो उचलून घेण्याचा खूप वेळ त्यांचा प्रयत्न चाललेला होता. अशा प्रकारे बाल्यावस्थेमध्येच त्यांचा काय कल आहे ते कळलेलं होतं. लहानपणापासूनच ते अगदी शांत स्वभावाचे, सौम्य स्वभावाचे आणि भगवंत विषयांमध्ये अगदी अत्यंत रुची दाखवणारे असे होते. त्यावरून लोकांना अंदाज आलेला होता, की हे काही एक साधारण असं मूल नाही आहे, तर हे कोणीतरी महान भक्त असेल. तरीसुद्धा पुढे संसारिक मोहामध्ये गुंतलेल्या आई-बापांचं कसं होतं ह्याचं वर्णन येईल. ते साधारण 10-11 वर्षाचे झालेले होते. त्यावेळेलाच त्यांनी मुग्धबोध नावाचं एक संस्कृत व्याकरणाचं एक पुस्तक आहे, ते सगळं शिकून घेतलं आणि मग त्यांना संस्कृत वाचायला चांगलं येऊ लागलं. मग त्यांनी गावातल्या अशिक्षित लोकांना श्रीमद भागवत आणि चैतन्य चरितामृत वगैरे भगवत ग्रंथ वाचून ऐकवायला सुरुवात केली. जसं-जसं त्यांचं वय वाढत गेलं, जसे-जसे ते मोठे होत गेले, तसं-तसं ह्या प्रकारच्या भगवत विषयामध्ये त्यांची जिज्ञासा आणि भगवंताविषयीची त्यांची आर्तता ही सुद्धा वाढत गेली. त्यांच्या भाग्याने त्यांच्या घराच्या जवळच एका पर्णकुटीमध्ये श्री मधुसूदनदास बाबाजी राहत होते. ते परमविरक्त भक्त आणि भजनानंदी असे महात्मा होते. घराच्या जवळच असल्यामुळे त्यांचा सत्संग ह्यांना अगदी सहज आणि सुलभ होता. त्यांनी मधुसूदन बाबाजींनी सुद्धा ह्या सरळ हृदयाच्या भगवत प्रेमी अशा मुलाला सुपात्र जाणून महामंत्राचा उपदेश केलेला होता. उपदेश देताना त्यांनी श्रीकृष्णाच्या नामाबद्दल किंवा हरिनामाबद्दल त्यांना खूप काही सांगितलं, की जे आपल्याला सुद्धा ऐकायला आवडेल. ते म्हणाले, की श्रीमन महाप्रभू यांनी प्रचारित जो केलेला 16 नाम आणि 32 अक्षरयुक्त असा श्रीकृष्ण नामाचा महामंत्र आहे. तो खूप शक्तिशाली आहे. तुला जर श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, तर ह्याचा जप कर. कारण स्वतः नारद मुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे, की कलिकालामध्ये नामस्मरणाशिवाय जीवाला उद्धारासाठी अन्य काही उपाय किंवा गती नाही आहे. ते म्हणतात, हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव नास्त्यैव
नास्त्यैव गतिरन्यथा. त्याचप्रमाणे श्रीमन महाप्रभू सुद्धा म्हणतात, कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, नाम हैते हय सर्व जगत निस्तार. कलिकालामध्ये श्रीकृष्ण नामरूपामध्ये अवतार घेऊन सगळ्या जगाचा उद्धार करतात. सर्व वस्तूंमध्ये, व्यावहारिक लौकिक वस्तूंमध्ये आपण असं बघतो त्यांच्या बाबतीत, की नाम आणि ती वस्तू हे भिन्न असतात. पण कृष्ण नामाचं वैशिष्ट्य असं आहे, की कृष्णाहून कृष्णाचं नाम हे भिन्न नाही. श्रीकृष्ण हे एक अखंड आणि अद्वय असं तत्व आहे. म्हणून श्रीकृष्णाचं जे नाम आहे तेच त्यामध्येच श्रीकृष्ण आहे. बाकी शब्दांप्रमाणे हाही एक प्राकृत शब्द आहे असं आपल्याला वाटतं, पण ते तसं नसून श्रीकृष्ण नाम हे सच्चिदानंद रूप आहे. श्रीकृष्णाची नामंही अनंत आहेत, त्याची शक्तीही अनंत आहे आणि त्याची करुणाही अनंत आहे. तो अनंत करुणा संपन्न असा आहे. कृष्ण नामाची कृपा साधकाला भजनाची योग्यता देते. नामस्मरण केल्याने, नाम घेतल्याने हळूहळू त्याच्या हृदयाची मलिनता दूर होऊन त्याचं हृदय स्वच्छ होतं आणि त्यामुळे श्रीकृष्णाचं रूप आणि लीला धारण करण्यासाठी ते हृदय आणि ते मन योग्य बनतं. कृष्णनाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. साधन रूपामध्ये ते तोपर्यंत सक्रिय राहतं, जोपर्यंत साधकाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण प्रेमाचा उदय होत नाही. नामस्मरणानेच साधकाच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेमाचा उदय होतो आणि कृष्ण प्रेमाचा उदय झाल्यानंतर कृष्ण नाम आणि श्रीकृष्ण हे दोन्हीही साधकाच्या हृदयामध्ये लीलेच्या स्वरूपात स्फुरण पावू लागतात. पण असं होण्यासाठी एका गोष्टीचं फारच अगदी लक्षपूर्वक पालन करावं लागतं. ह्या गोष्टीकडे विशेष रूपाने ध्यान द्यावं लागतं, की आपल्या हातून काही अपराध घडणार नाही आणि अभिमान शून्य असं आपलं हृदय होईल. कारण अभिमान शून्य अशा हृदयातच हरिनाम आपल्या प्रभावाचा विस्तार करतं. ज्या प्रकारे पावसाचं पाणी उंचावरून खाली खाली वाहत जातं आणि सर्वात खालच्या ठिकाणी सर्वात जी सखल बाजू असेल तिथे जाऊन साठतं. त्याप्रमाणे नामाची कृपा कधीही अभिमानी व्यक्तींवर होत नाही, तर त्या व्यक्तींना सोडून निरभिमानी व्यक्तींच्याकडे ती वाहत राहते आणि जेव्हा सर्व प्रकारचा अभिमान शून्य असं त्याचं हृदय होतं, तेव्हा त्या हृदयामध्ये स्थायी रूपाने ती कृपा जाऊन आपलं घर करते. अभिमान शून्यता ही परमेश्वराबद्दलच्या आर्ततेला जन्म देते आणि आर्तता ही भगवंताला आणि त्याच्या कृपेला साधकाकडे आकर्षित करते. जितका दैन्यभाव साधकामध्ये वृद्धिंगत होत जातो, तितकेच त्याच्या हातून होणारे अपराध हे कमी कमी होत नष्ट होतात आणि तितकाच त्याचा भाव वाढत जाऊन भक्तिदेवी त्याच्यावरती कृपा करण्यासाठी विवश होते. मधुसूदन बाबांचा हा उपदेश गुरुदासच्या हृदयामध्ये घर करून राहिला. त्यांचं जीवन नाममय झालं. तो एकांतामध्ये बसून दिवस रात्र नामजप करू लागला. कधी-कधी गावातील मुलांना एकत्र करून तो कीर्तन करत असे आणि कीर्तन करता करता भाववश होऊन बेशुद्ध होत असे. त्याचं भान हरपत असे. ही त्याची स्थिती पाहून इतर आई-वडिलांप्रमाणे त्याच्याही आई-वडिलांना अतिशय काळजी वाटू लागली. त्यांनी खूप प्रयत्न केला, त्याला खूप समजावून सांगितलं आणि त्याचं मन सांसारिक गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. कशाचाच काही उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनी तो ज्यांना मानत होता, त्या श्री मधुसूदन दास बाबाजींशी विचार-विनिमय केला आणि त्यांच्याबरोबर ह्या गुरुदासला तीर्थयात्रेला पाठवून दिलं. त्यांच्या हे लक्षातच आलं नाही, की तीर्थयात्रेचा परिणाम
त्यांना जो अपेक्षित आहे तो न होता त्याचा भक्तिभाव वाढवण्यातच होईल. तीर्थयात्रेला आपल्या गुरूंच्या बरोबर जायचं म्हणल्यावरती गुरुदास अतिशय खुश झाला. ते दोघं जण गौरमंडलच्या तीर्थयात्रेला निघाले आणि तेथील तीर्थांना जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. ह्या यात्रेच्या दरम्यान त्यांना अंबिका कालना ह्या गावामध्ये महाप्रभूंचे जे परिकर श्री गौरी पंडित यांच्याकडे असलेल्या निताई गौर यांच्या विग्रहाचं दर्शन मिळालं. ते दर्शन आणि तिथंच मुक्काम असताना त्या संधीचा गुरुदासने योग्य तो फायदा करून घेतला. गौरी पंडित यांचे वंशज श्रीपाद अखिलचंद्र ठाकूर गोस्वामी यांच्याकडून त्यांनी मंत्रदीक्षा मिळवली. 1 वर्षभर तीर्थयात्रा करून ते सगळे आपल्या गावी परत आले. गुरुदास जेव्हा घरी आला, तेव्हा त्याच्या मानसिक स्थितीमध्ये परिवर्तन अवश्य झालेलं होतं. पण ते परिवर्तन त्याच्या आई-वडिलांना जसं अपेक्षित होतं, तसं झालेलं नव्हतं. तर बरोबर त्याच्या उलट झालेलं होतं. तीर्थयात्रेमध्ये त्याला गौरकिशोरदास बाबाजींसारखे अनेक सिद्ध महात्मा भेटले होते आणि त्यांचा त्याला संग मिळालेला होता. त्यांनी त्याला उपदेश केलेला होता. हे सौभाग्य त्याचा भक्तिभाव वाढवण्याचं कारण ठरलेलं होतं. परिणामस्वरूप ते संसारातून अधिकच विरक्त झाले. त्यांना या गौर किशोरदासजी यांनी आणि अनेकांनी असा उपदेश केला होता, की रूप सनातन गोस्वामी यांच्याप्रमाणे साधकाने सगळं काही सोडून वृंदावनामध्ये राहून भजन करायला पाहिजे, तरच श्रीकृष्णाची प्राप्ती होते. त्यामुळं आता त्यांच्या मनामध्ये संसार हा अस्तित्वात नव्हता आणि आपल्या जीवनाचं श्रेय हे ह्या कृष्ण भक्तीमध्येच आहे आणि आपण फक्त तेच करायचं आहे संन्यास घेऊन, असा त्यांचा निश्चय झालेला होता. पुढे काही दिवसांनी त्यांच्या आईचा देहांत झाला. आईने शरीर त्यागण्यापूर्वी गुरुदासला जवळ बोलावलं आणि ती म्हणाली, "बेटा, तू लग्न कर." या आईच्या शब्दांनी गुरुदास याच्या मनावर मोठा आघात झाला आणि त्याला अत्यंत दुःख झालं. तो मोठ्या धर्मसंकटात पडला. आता आईचा अंतिम जो आदेश आहे त्याचं पालन करायचं का की गौरकिशोरदास बाबाजी आणि बाकीचे संत यांच्या आदेशानुसार रूप सनातन गोस्वामी यांच्या पथाचं अनुसरण करायचं? त्यांचं मन मोठं चिंतातूर झालं. त्याच वर्षी म्हणजे ज्या वर्षी आईचं देहावसन झालं, त्याच्यानंतर काहीच दिवसात त्यांचे जे शिक्षागुरू श्री मधुसूदनदास बाबाजी हे आपलं उर्वरित जीवन वृंदावनमध्ये येथे घालवण्याच्या उद्देशाने कायमसाठी त्यांचं गाव सोडून वृंदावन येथे निघून गेले. या गोष्टीने तर गुरुदास यांना फारच त्रास झाला. ते फार दुःखी झाले. आता द्वारीबेडामध्ये त्यांच्या पारमार्थिक जीवनाचा जो एकमात्र आधार होता, तोही निघून गेला होता. त्यामुळं ते एकटे एकाकी पडलेले होते. त्यांचं मन समजणारं कुणीच आता उरलेलं नव्हतं. आता त्यांच्यासाठी तिथे फक्त गुरुदेव आणि वृंदावन ह्याची आठवण करत, "हे गुरुदेव, हे वृंदावन" असं म्हणत रडणे आणि रडता-रडता शेवटी मूर्छित होऊन पडणे एवढंच लिहिलेलं होतं. त्यांची ही जी दुःखी अशी अवस्था होती, ती पाहून हरिप्रसादजी हे विचारात पडले. त्यांना असं वाटू लागलं, की आता म्हणजे जसं एक सर्वसाधारण संसारी लोकांना वाटतं तसंच, की आता ह्या मुलाला जर पुन्हा एक साधारण मनोवृत्तीवर आणायचं असेल, तर त्याचा एकमात्र उपाय म्हणजे विवाह. त्यामुळे मुलाला काहीही न बोलता त्यांनी अक्षरशः हा विचार आल्यानंतर 2-4 दिवसातच एका मुलीच्या आई-वडिलांना तयार केलं आणि मुलाला काहीही कळायच्या आत त्याचं लग्नाची तिथी ठरवून लग्न लावून टाकलं. गुरुदासला अचानक धरून बोहल्यावर उभं केलेलं असल्यामुळं लग्न तर झालं, पण विवाहाची पहिली रात्र हे त्याच्यासाठी मोठं संकट होतं.
आता ह्या संकटाच्या वेळेला काय करावं? त्याचं मन वेदनेने फार दुःखी झालेलं होतं. त्याला वाटत होतं, की आपल्या भविष्याविषयी आपण जी स्वप्न बघितली होती, त्याच्या जणू चिंधड्या उडाल्यात आणि ते स्वप्न अगदी धुळीत मिळून गेलेलं आहे. त्याचा जीव नुसता तगमगत होता. आता त्याच्या मनात विचार आला, की आता आपल्याजवळ फार वेळ नाहीये. आपण अशा एका दुरस्त्यावरती उभे आहोत, की जिथे आपल्याला पटकन आता विचार करायला पाहिजे. एका रस्त्यावर आहे संसाराची, मायेची लोभनीय अशी पुष्पवाटिका आणि दुसऱ्या मार्गावर आहे वैराग्याचा काटाकीर्ण आणि खडतर असा, पण अंती श्रेय देणारा असा पथ. या दोन्हीमध्ये आपण काय घ्यायचं? पण त्यांना अर्थातच निर्णय करण्यात उशीर लागला नाही आणि त्या रात्री ते घरातून गुपचूप कसे तरी निसटले आणि खरोखरी अक्षरशः धान्याच्या शेतातून ठेचकाळत, अंगाला ओरखडे उठतायत, अशा प्रकारे पळत-पळत कसे तरी द्वारीबेडा ह्या गावातून बाहेर निघून गेले. असेच ते चालत-चालत कितीतरी दिवस चालत राहिले आणि नवद्वीप येथे पोहोचले. तोपर्यंत ते फार थकलेले होते. कित्येक दिवसाचे उपाशी होते. त्यांना पाणीसुद्धा नीट प्यायला मिळालेलं नव्हतं. अशातच त्यांनी एका महात्म्याच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला. ते महात्माजी वृद्ध होते. या मुलाला त्यांनी प्रेमाने इथेच काही दिवस राहा असा आग्रह केला. गुरुदासजी तिथे राहिले. हळू-हळू त्या आश्रमामध्ये ते अ, एक शिकत होते, पाहत होते. महात्माजींच्या बरोबर भगवत चर्चा करण्यात त्यांना अतिशय सुख मिळत असे. ह्या गुरुदासचं शुद्ध अंतःकरण, त्याचा शुद्ध सरळ आणि प्रेमळ असा स्वभाव पाहून महात्माजींना हा गुरुदास फार आवडला आणि त्यांच्या मनामध्ये गुरुदासबद्दल वात्सल्य भावाचा उगम झाला. म्हणून ते म्हणाले, की "वत्स, मी आता फार म्हातारा झालेला आहे. आता माझ्या जीवनाचे फार दिवस राहिलेले नाहीत. माझी फार इच्छा आहे, की तू माझ्याकडून संन्यास वेश घे आणि ह्या आश्रमाचा महंत हो." गुरुदासला वाटलं, की अरे, एका बंधनातून सुटून आलो, तर हे दुसरं बंधन समोर आलं. एका संकटातून निघालो, तर आता हे दुसरं काय संकट आलं माझ्यासमोर. तो अत्यंत विनयी आवाजात म्हणाला, "बाबाजी, मला क्षमा करा. माझं मन अगदी पहिल्यापासूनच श्री गौरकिशोरदास बाबाजी महाराज यांच्या पादकमली विकलं गेलेलं आहे. मी तिथे रत झालेलो आहे." हे ऐकल्यावरती महात्माजींना भयंकर राग आला. ते अगदी संतापून तांबडे लाल झाले आणि त्यांनी शाप दिला, "जा, या जन्मात तुला कधीही भजन साधन साधणार नाही, होणार नाही." ह्या शापाच्या पुढे काय झालं, हे मात्र आपण पुढील भागात ऐकूया. हरी ओम.